इंदोरचे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं 11 मेला लग्न झालं. लग्नानंतर ते मेघालयच्या शिलाँग इथं फिरायला गेले. 2-3 दिवस फिरले, देवदर्शन घेतलं, घरच्यांशी संपर्कातही होते. पण 3 दिवसांनी अचानक त्यांच्या घरच्यांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी तर त्यांचे फोन बंद यायला लागले. त्यानंतर राजा आणि सोनम बेपत्ता असल्याचं त्यांच्या घरच्यांना कळलं. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनं शोधाशोध सुरू झाली. पण राजा आणि सोनम गायब होऊन 5-6 दिवस झाले तरी त्यांचा पत्ता लागत नव्हता. पोलिसांच्या 6 टीम्स या जोडप्याचा शोध घेत होत्या. त्यातच मेघालयमधलं ढगाळ वातावरण, पाऊस यामुळं सर्च ऑपरेशनमध्ये अडचणी येत होत्या. या जोडप्याचा पत्ता सांगणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीसही कुटुंबियांकडून जाहीर करण्यात आलं. रघुवंशी कुटुंबानं थेट मेघालयच्या मुख्यमंत्र्यांना मदतीची साथ घातली. मध्य प्रदेश सरकारनंही त्यांच्या शोधासाठी मेघालय सरकारसोबत संपर्क सुरू ठेवला. इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही राजा आणि सोनमला लवकरात लवकर शोधण्याचे आदेश दिले. पण त्यांचा पत्ता लागत नव्हता. तब्बल 11 दिवसांनी या प्रकरणात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला, पण सोनम मात्र अजूनही गायब आहे. त्यामुळं ती नक्की कुठे आहे, राजाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ह्याचा आता शोध घेतला जातोय. तसंच सोनमचाही शोध सुरू आहे. राजा आणि सोनम सोबत नेमकं काय घडलं, राजाचा मृत्यू कसा झाला, तपासात नेमकं काय समोर आलंय, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांची 2 महिन्यांपूर्वी ओळख झाली. सोनम एका प्लायवूड कंपनीत HR म्हणून काम करत होती, तर राजा हा ट्रान्सपोर्टच्या फॅमिली बिझनेसमध्ये होता. राजा 3 भावांमध्ये सगळ्यात लहान भाऊ. दोघांच्या लग्नाची बोलणी सुरू होती. राजा आणि सोनम दोघांनीही एकमेकांना पसंत केलं. 11 मेला या दोघांचं लग्न झालं. त्यानंतर या दोघांनी फिरायला जायचं ठरवलं. तिकीट बुकिंगपासून पॅकिंगपर्यंत फिरायला जाण्याचं सगळं प्लॅनिंग हे सोनमनं केलं होतं. 20 मेला राजा आणि सोनम इंदोरहून बँगलोरला गेले. तिथून ते आसाममध्ये कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी राजा आणि सोनमनं घरी कॉल केला होता. कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिथं त्यांना मेघालयातलं शिलाँग फिरण्यासाठी उत्तम असल्याचं कोणीतरी सांगितलं. मग तिथून ते शिलाँगला गेले. 23 मे पर्यंत राजा आणि सोनम हे त्यांच्या घरच्यांच्या संपर्कात होते. त्याच दिवशी राजानं भावाशी बोलताना नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याचं सांगितलं होतं. त्या कॉलनंतर राजा आणि सोनमशी त्यांच्या घरच्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. नेटवर्कमुळं कॉल लागत नसेल असं घरच्यांना वाटलं. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 मेला या दोघांचेही फोन बंद लागत होते. त्यानंतर मात्र सोनम आणि राजाच्या घरच्यांची काळजी वाढली. राजाचा भाऊ विपिन आणि सोनमचा भाऊ गोविंद हे तातडीनं शिलाँगसाठी रवाना झाले. तिथं गेल्यावर राजा आणि सोनम बेपत्ता झाल्याचं त्यांना कळलं. त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. राजा आणि सोनमचा शोध सुरू झाला. गुगल सर्चवरून रेंटवर गाड्या देणाऱ्या एजन्सीचा पत्ता मिळाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मेला राजा आणि सोनम मावलखियात या गावात पोहोचले. तिथून 4 दिवसांसाठी एक ॲक्टिवा त्यांनी भाड्यानं घेतली. मेघालयातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज बघण्यासाठी राजा आणि सोनम नोंगरियात गावात गेले. गाईडसोबत त्यांनी हा ब्रिज बघितला. याच गावात राजा आणि सोनम एका रात्रीसाठी होमस्टेमध्ये थांबले. इथे त्यांच्या गाईडनं त्यांना होमस्टेपर्यंत नेल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर सोनम आणि राजा बेपत्ता झाले. तिथून ते ओसरा हिल्सला जाणार होते. पण त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क न झाल्यानं यानंतरच त्यांच्यासोबत काहीतरी घडलं असावं असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी होमस्टेपासून ओसरा हिल्सच्या मार्गावर शोध घेतला. तेव्हा डोंगराळ भागात सोनम आणि राजाची ॲक्टिवा त्यांना सापडली. गाडीला चावीही तशीच होती. राजा आणि सोनम जिथून बेपत्ता झाले ते ओसरा हिल्स हे ठिकाण गुन्हेगारांचा अड्डा मानलं जातं. त्यामुळं चोरीसाठी त्यांचं अपहरण करण्यात आलं असावं असाही अंदाज पोलिसांकडून बांधण्यात आला. याच वर्षात या ठिकाणाहून पर्यटक बेपत्ता होण्याची ही दुसरी वेळ होती. एप्रिलमध्ये 41 वर्षीय एक व्यक्ती इथून गायब झाल्यानंतर 12 दिवसांनी विचित्र अवस्थेत त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच ओसरा हिल्समधून राजा आणि सोनमही बेपत्ता झाले होते. जिथं त्यांची स्कूटी सापडली तिथून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर पोलिसांना या दोघांच्या 2 बॅग्सही सापडल्या. प्रवासात त्यांनी एके ठिकाणी नाश्ताही केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. पण जिथं त्यांची ॲक्टिवा सापडली, जिथं बॅग्स सापडल्या आणि ज्या ठिकाणी दोघांनीही नाश्ता केला ती तिन्ही ठिकाणं एकमेकांपासून बरीच लांब होती. त्यामुळं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्या असाव्यात अशी ही शंका व्यक्त केली गेली.
एकीकडे पोलीस राजा आणि सोनमचा शोध घेत होते, तर दुसरीकडे रघुवंशी कुटुंबाची चिंता मात्र वाढत होती. ते आपल्या परीनं दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणात रघुवंशी कुटुंबानं राजा आणि सोनमचा पत्ता सांगणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं. कुठल्याही परिस्थितीत दोघंही सुखरूप सापडावेत यासाठी त्यांच्या कुटुंबियांची धडपड सुरू होती. तसंच मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा यांनाही रघुवंशी कुटुंबानं या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही मेघालयच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून राजा आणि सोनम यांना लवकरात लवकर शोधण्याची विनंती केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणाची दखल घेत दोघांना लवकरात लवकर शोधण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात आलं. या सगळ्यामुळं पोलिसांवरचा दबावही वाढत होता. 50 पेक्षा जास्त पोलीस राजा आणि सोनमचा शोध घेत होते. पोलिसांच्या 6 टीम्स या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी होत्या. स्कूटी मिळाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनाही या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. पण या सर्च ऑपरेशनमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. ज्या ठिकाणावरून सोनम आणि राजा बेपत्ता झाले तो खोल दऱ्यांचा प्रदेश होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे धुकं पसरलं होतं. त्यामुळं पोलिसांनाही सर्च ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी येत होत्या. या कामासाठी स्थानिक लोक, डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी जमातीच्या लोकांनाही पोलिसांनी सहभागी करून घेतलं. लिव्हिंग रूट ब्रिजच्या आसपास शोध घेतला गेला. ड्रोन्सच्या माध्यमातूनही पोलीस दोघांचा शोध घेत होते. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातूनही जंगलाचा परिसर पिंजून काढण्यात आला. पण 11 दिवस शोधूनही सोनम किंवा राजाचा काहीही पत्ता लागत नव्हता. त्यांचं अपहरण झालं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दरीत उतरून काही सापडतंय का त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हार्नेसच्या मदतीनं काही लोक दरीत उतरले. जिथं जाताच येत नाही त्या ठिकाणी ड्रोनची मदत घेण्यात आली. तेव्हा 2 जूनला दुपारी 12च्या सुमारास एका खोल दरीत एक मृतदेह असल्याचं ड्रोनमध्ये दिसून आलं. त्यानंतर हा मृतदेह वर काढण्यात आला. सर्च ऑपरेशनच्या वेळी राजा आणि सोनमचे भाऊ सर्च टीम सोबतच होते. मृतदेह वर आणला त्यावेळी तो राजाचा असावा असा अंदाज होता. राजाच्या उजव्या हातावर राजा असं लिहिलेला टॅटू होता. मृतदेहाच्या उजव्या हातावरही असाच टॅटू होता. यावरून हा मृतदेह राजाचाच असल्याचं स्पष्ट झालं. जिथं स्कूटी सापडली तिथून जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावर राजाचा मृतदेह सापडला होता. पण राजाचा मृतदेह जिथं सापडला त्याच जागेवर काही वस्तूही पोलिसांना सापडल्या. एक पांढरा लेडीज शर्ट, स्मार्टवॉच, विवो कंपनीच्या मोबाईलची LCD स्क्रीन आणि पेंटा 40 या ॲसिडिटीच्या गोळ्यांची एक स्ट्रीप या वस्तू राजाच्या मृतदेहाशेजारी आढळून आल्या. राजाच्या मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरचे चांगलेच हादरले. त्याचा मृत्यू कसा झाला याचा शोध सध्या सुरू आहे. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. तर त्याची पत्नी सोनमबद्दल अजूनपर्यंत कोणतीही माहिती न मिळाल्यानं तिच्यासोबत काही बरं वाईट झालं नसेल ना अशीही भीती आता व्यक्त केली जाते. त्यामुळं तिला लवकरात लवकर शोधण्यासाठी आता पोलिसांवरचा दबाव वाढलाय. या सगळ्या प्रकरणात रघुवंशी कुटुंबानं मेघालय सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मेघालय सरकारकडून आपल्याला अपेक्षित मदत न मिळाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मेघालयचे पर्यटन मंत्री पॉल लिंगडोह यांनी राजा आणि सोनम बेपत्ता झाल्यानंतर अशा ठिकाणी गाईडशिवाय जाण्यास बंदी असल्याचं विधान केलं होतं. त्यावरही रघुवंशी कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती. पोलीस गांभीर्यानं या प्रकरणाचा तपास करत नसल्याचा आरोपही दोघांच्या घरच्यांनी केलाय. यासोबतच दोघांच्या शोधासाठी गेलेल्या सोनम आणि राजाच्या भावांना गाईड आणि हॉटेलच्या संचालकांनी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात येतोय. गाईडसोबतच भाड्यानं स्कूटी देणाऱ्या एजन्सीवरही दोघांच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय. या सगळ्यामुळं आता या प्रकरणात अनेक प्रश्नही निर्माण झालेत. सुरुवातीला चोरीसाठी या दोघांचं अपहरण झाल्याची शंका होती. पण हे प्रकरण चोरीचं असतं तर चोरांनी राजा आणि सोनमची स्कूटी रस्त्यातच का सोडली? स्मार्टवॉच चोरांनी का नेलं नाही? जिथं रिस्क आहे अशा ठिकाणी जायला राजा कधीच तयार होत नाही असं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे. मग इतक्या डोंगर दऱ्यांच्या परिसरात राजा सोनम सोबत कसा गेला असंही आता विचारलं जात आहे. मुख्य म्हणजे पोलिसांच्या 6 टीम्स या प्रकरणाचा तपास करतायत. तरीही अजूनपर्यंत सोनम का सापडत नाही? दोघांच्या भावांना धमकी देणाऱ्या गाईड आणि हॉटेलच्या संचालकांची चौकशी झाली का असे सवालही आता पोलिसांना विचारले जात आहेत. हे सगळं होत असतानाच राजाचा मृतदेह सापडला. मग त्याच्यासोबत असणारी सोनम कुठं गेली? राजाच्या हत्येमागं सोनम आणि तिच्याशी संबंधित कोणाचा सहभाग आहे का असाही एक अँगल सध्या चर्चेत आहे. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता SITची स्थापनाही करण्यात येणार आहे.
आता राजाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर त्याच्या मृत्यूचं कारण समजणार आहे. पण जोपर्यंत सोनम सापडत नाही तोपर्यंत राजा रघुवंशीच्या मृत्यूचं गूढ कायम असणार आहे. त्यामुळं सोनम सोबत नक्की काय झालं, ती कुठे आहे, याचा सध्या वेगानं तपास सुरू आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? राजाच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय असावं? सोनम सोबत नक्की काय झालं असेल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.